वाढत्या उन्हाचा फटका ठाणे शहराला देखील बसलेला आहे। ठाण्यामध्ये 38 डिग्री सेल्सिअस अंश तापमानाची देखील नोंद झालेली आहे। पाहिलं तर याच उष्णतेचा फटका हा उद्या देखील बसणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। ठाण्यामध्ये वाढत्या तापमान बघता अनेक रसवंती गृह असतील, या कोल्ड्रिंक्सच्या ठिकाणी अनेक बच्चे कंपे असतील, शाळकरी मुलं असतील, हे या ठिकाणी आपल्याला रसवंती गृहावरती रस पिताना दिसत आहेत, थंड पेय पिताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच मोठा उष्णतेचा फटका या ठिकाणी आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। अनेक लोक जे ते तोंडाला रुमाल बांधून स्कार्फ लावून घराच्या बाहेर पडताना देखील पाहताना मिळत आहे। पाहिलं तर अनेक लोक जे ते वाहनं चालवत असताना हेल्मेट असेल या तोंडाला रुमाल लावून देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं। अनेक लहान मुलं डोक्यावरती टोपी घालून हातात छत्री घेऊन महिला वर्ग देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच उन्हाचा फटका या ठिकाणी शाळकरी मुलांना देखील बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच पाहिलं तर उद्या देखील येल्लो अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जसा उन्हाचा फटका बसलेला आहे तसाच फटका देखील या ठिकाणी उद्या देखील ठाणेकरांना बसणार आहे। त्यामुळे घराच्या बाहेर शक्यतो पडताना या ठिकाणी काळजी घेऊनच घराच्या बाहेर पडावे। उष्णतेचा फटका अनेक वरिष्ठ असलेल्या सिनियर सिटीजन व्यक्तींना देखील पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र यासाठी आता आरोग्य विभाग देखील सतर्क झाले आहेत। त्यामुळे नक्कीच उष्णतेचा फटका बसू नये यासाठी देखील आरोग्य विभाग देखील सतर्क झालेले आहे। अनेक लोक जे आहेत ते रस्त्यावरून चालत असताना डोक्यावरती रुमाल किंवा तोंडाला स्कार्फ लावून या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। अनेक शाळकरी मुलांना सुट्ट्या देखील पडल्यात। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी खेळताना देखील अनेक खेळाडूंना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आज जसा 38 डिग्री टेम्परेचर ठाण्यामध्ये टेम्परेचर पाहायला मिळालं, तसंच उद्या देखील असंच टेम्परेचर वाढतं उष्णता ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडताना डोक्यावरती टोपी, तोंडाला स्कार्फ लावूनच बाहेर पडावं। त्यामुळे नक्कीच कुठेतरी उष्णतेचा फटका या ठिकाणी आपल्याला जाणवणार नाही। त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।